सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली। रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदनी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। जळगाव पोलिसांची मोठी कारवाई। आरोपीसह 66 किलोचा गांजा आरोपीसह जप्त। जळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत पिकअप चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे, तर याचबरोबर गांजा विक्री करणारे आणि गावठी कट्टा विकणाऱ्या टोळीला अटक केली आहे। या कारवाया पोलिसांनी चोपडा, पिंपळगाव, हरेश्वर आणि पाचोरा येथे केल्या आहेत। पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान चोरी केलेली पिकअप वाहन पकडलं आहे। या प्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेतला असता त्यानं स्वतः पिकअप चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। या दरम्यान सदर आरोपीला पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेत त्यावर गुन्हा दाखल केलाय, तर दुसरीकडे पोलिसांनी 66 किलो गांजा जप्त करत आरोपीला अटक केली आहे। चोपडा येथे गावठी कट्टा विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या टाकल्या असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि 10 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 22 मे रोजी एका खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। खुनाचं मयतांचं नाव होतं किशोर सोनवाने आणि क्राईम नंबर 119/24 कलम 302 आणि राईटच्या कलमानुसार अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला। तर तेव्हाच आम्ही 7 आरोपींना अटक करण्यात आलेलो आहे। त्याच्यामध्ये जे 2 मुख्य आरोपी होते, नीलू आबा उर्फ निलेश सपकाले आणि दुसरा होता अमोल छगन कोली राहणारा जळगाव। या दोघं आरोपी तेव्हापासून फरार होता आणि तेव्हापासून खूप वेळा शोध करण्यात आलेले होते आणि भरपूर प्रयत्न केला तरी यश प्राप्त नाही झाला होता। एका गोपनीय माहितीनुसार त्यांना सिंधुदुर्गमधून त्यांना अटक करण्यात आलेलं आहे, दोन्ही आरोपींना। ही गुन्ह्यामध्ये मोकाचा कलम लावण्याचं आमचे प्रपोजल चालू आहे आणि आयजी सरांचं परमिशन भेटल्यानंतर मोका अंतर्गत कारवाई होईल। मोकामध्ये ही जे काही 9 आरोपी आहे गुन्ह्यामधला 9 आरोपींविरोधात मोका लागतो। स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती गांजाचं एक गोपनीय माहिती भेटलं होतं। गांजाचं गोपनीय माहिती भेटल्यानंतर आडावत पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी आणि त्यांचा स्टाफ विष्णुपुरा चोपडा याचा एका घरामध्ये शोध घेतलं की त्याच्यामध्ये राहणार आहे साई सिंग बरेला। त्यांना त्या माणसं त्या घरामध्ये सापडलं आणि घरामध्ये सर्च केल्यानंतर 66 किलो 300 ग्राम गांजा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे आणि सर्व मुद्देमाल 11 लाख जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि हे कुठून आणलं या गोष्टीवर विचारपूस केल्यानंतर ही धुळे जिल्ह्यात एका गावाकडून आणला अशी माहिती दिलं आणि या माहितीवर आपलं काम करणं चालू आहे। आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये। 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये। ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 100% रिसेलची गॅरंटी। आता सोने खरेदी करा हप्त्याने। रिधान गोल्ड योजना 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा। मजुरीवर 50% सूट। एकदा अवश्य भेट द्या। रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदनी चौक, फॉरेस्ट, सोलापूर।